कुंभ राशी फेब्रुवारी महिन्यात तुमच्या जीवनात सत्य उघडकीस येणार. कुंभ राशींच्या मित्रांनो, मी तुम्हाला एक साधी पण महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे. तुम्ही कान उघडे ठेवून ऐका, कारण तुमच्या दारावर 3 देवी 2 देव येणार आहेत. होय मित्रांनो, आणि ते अशा प्रकारे येतील की तुम्हाला आवाजही ऐकू येणार नाही, ना कुठली चाहूल लागणार. अगदी शांतपणे ते तुमच्या घराच्या दारापर्यंत पोहोचतील. आणि लक्षात ठेवा, ही काही छोटी मोठी गोष्ट नाही, हे तुमच्या आयुष्यातील अतिशय मोठी आणि निर्णायक घटना आहे. कारण 3 देवी आणि 2 देव असे एकूण 5 देवी देवता थेट तुमच्या घराच्या दारापर्यंत येऊन उभे राहणार आहेत आणि ते तुमच्या घरावर दस्तक देतील. तुम्ही अगदी बरोबर ऐकत आहात मित्रांनो, पण त्यांचं येणं काही ठराविक उद्देशाने असणार आहे. ही खूप आनंदाची गोष्ट आहे, कारण देवी देवता जर तुमच्या दारापर्यंत येत असतील तर ती अत्यंत शुभ आणि आनंददायक बाब आहे, हे तुम्हाला माहीत आहे. पण यात संकट काय आहे, असा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच येत असेल. पण मित्रांनो, यातही एक संकट दडलेलं आहे आणि ते काय आहे हे आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत. मात्र त्याआधी तुम्ही सगळे सावध आणि राहणं खूप गरजेचं आहे. कारण ज्या 3 देवी आणि 2 देव तुमच्या उंबरठ्यापर्यंत येत आहेत, ते तुमच्यासाठी काहीतरी नक्कीच घेऊन येणार आहेत आणि त्याचबरोबर एक मोठा खेळ घडवण्याच्या तयारीत आहेत. आज मी पूर्ण विश्वासाने सांगते, तुम्ही म्हणाल किंवा नाही, ती तुमची मर्जी आहे, पण तुम्हीही भाग्यशाली, सौभाग्यशाली आहात आणि तुमचं घर, परिवार हे अतिशय भाग्यवान आहे. कारण खरं सांगायचं तर आजवर कधीच असं घडलं नव्हतं की एकाच वेळी इतकी देवी देवता एकत्र येतील. पण आता अचानक कसे घटना घडवून लागली आहे. तुमच्यासाठी काहीतरी खास घेऊनच येत आहे. ते कधीही तुम्हाला रिकाम्या हाताने येत नाहीत, हे लक्षात ठेवा. कारण भगवद्गीतामध्ये सांगितले आहे की देव जेव्हा येतो तेव्हा ते कधीही रिकाम्या हाताने येत नाहीत. एक साध्या उदाहरणाने सांगायचं झालं तर, जसं आपण नातेवाईकांकडे किंवा पाहुण्यांकडे जातो, कधी रिकाम्या हाताने जात नाही. आपण कधीही रिकाम्या हाताने जात नाही, काहीतरी घेऊनच जातो. अगदी त्याचप्रमाणे देव तुमच्यासाठी काहीतरी घेऊनच येणार आहे. ही साध्या मिठाईपेक्षा कितीतरी पटीने अधिक गोड, मधुर आणि आयुष्य बदलून टाकणार आहे. पण आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की तुमच्या घरामध्ये संकट येण्याची दाट शक्यता तयार झाली आहे. तुम्ही अगदी बरोबर ऐकलत मित्रांनो. खूप दिवसानंतर एक भयानक संकट तुमच्या घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, त्याला कोण अडवत आहे? कदाचित तेच देवी देवता तुमच्या घरावर संकट थांबवण्यासाठी तुमच्या घराकडे येत आहेत. म्हणूनच त्यांचं मनापासून स्वागत करा. तुम्ही कोणतीही चूक करू नका, कारण तुमच्याकडून एखादी चूक झाली तर समजून घ्या की संकटाला सामोरे जावेच लागेल. त्यातून तुमची सुटका होणार नाही. 2 फेब्रुवारी 2026 सोमवार या दिवशी तुमचं प्रत्येक पाऊल, प्रत्येक निर्णय अतिशय सावधपणे उचलणे अत्यंत आवश्यक आहे. कारण आजच्या दिवशी तुमच्या हातून एखादा फार मोठा चुकीचा निर्णय होऊ शकतो. तसेच कोणताही विचार न करता घाईघाईत केलेलं एखादं काम तुमच्यासाठी मोठ्या नुकसानीचं कारण ठरू शकतं. असे योगही स्पष्टपणे दिसत आहेत. कदाचित तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल की एखादी छोटीशी चूक, एखाद्या लहानशी चूक इतक्या मोठ्या शिक्षेचे कारण ठरू शकते. हे पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही. म्हणूनच मित्रांनो, आजच्या दिवशी भावनांच्या भरात येऊन कोणताही निर्णय घेण्यापासून स्वतःला आवर घाला आणि प्रत्येक पाऊल अत्यंत विचारपूर्वक उचला. कुंभ राशींच्या मित्रांनो, फेब्रुवारी महिन्यात तुम्ही मनाने खूप कोमल आणि नरम दिलाचे राहणार आहात. तुमच्यासमोर कोणी जरा गोड बोललं, तरी थोड्या प्रेमाच्या शब्दात बोललं तरी तुमचं मन लगेच वितळेल आणि समोरच्या माणसावर तुम्ही पटकन विश्वास ठेवाल. त्यांच्या शब्दावर सहज भरोसा ठेवाल आणि हा स्वभाव तुमच्यासाठी आयुष्यात मोठी ठेच लागण्याचं कारण ठरू शकतो. असे संकेत स्पष्टपणे दिसत आहेत की मी तुम्हाला स्पष्ट सांगते, धोक्याची घंटा वाजली आहे. संकट डोक्यावर घोंघावत आहे. म्हणूनच प्रत्येक पाऊल, प्रत्येक निर्णय तुम्हाला अत्यंत सावधपणे आणि विचारपूर्वक घ्यावा लागेल. सध्या तुमच्याकडे सर्वात
महत्त्वाची गोष्ट हीच आहे की स्वतःचा निर्णय आणि स्वतःच्या भावना निर्णयात ठेवणं, कारण भावनांच्या भरात घेतलेला एक चुकीचा निर्णय तुमच्यासाठी फार महागात पडू शकतो. आज ग्रहांची चाल अतिशय वेगाने बदलत आहे. शनिदेव तुमची कठोर परीक्षा घेणार आहे. राहू आपली दिशा बदलत आहे आणि सूर्याची अतिशय मजबूत स्थिती आज तुमच्या कुंडलीत तयार होत आहे. त्यामुळे गुरूची शुभदृष्टी तुमच्या चांगल्या कर्मावर लक्ष ठेवून आहे. पण याच चारही ग्रहांची एकत्रित स्थिती अशी अद्भुत आणि प्रभावी योग तयार होत आहे की जर तीही चूक झाली तर एक चुकीचं पाऊल पडलं तर ते तुम्हाला अनेक महिन्यांमध्ये ढकलू शकतं. अगदी काही वर्षही आयुष्यात मागे नेऊ शकतं. आर्थिक नुकसान, कामधंद्यात अडथळे, मानसिक शांततेचा अभाव, नातेसंबंधामध्ये दुरावा, घरात क्लेश, वादविवाद आणि भांडणाची शक्यता वेगाने वाढू शकते आणि काही वेळा तर आयुष्य पूर्णपणे विस्कळीत होण्याचीही वेळ येऊ शकते. म्हणूनच मित्रांनो, जे मी सांगत आहे ते अजिबात हसण्याजोगं नाही गंमत आहे. ही अत्यंत गंभीर आणि सावध करणारी सूचना देत आहे. खरं तर तुमच्यासाठी सर्वात मोठा इशारा आहे. सर्वात जास्त सावध राहण्याचा हा संदेश आहे. कारण आपण अनेकदा काही गोष्टी हसत खेळत गंमत म्हणून बोलतो, पण जेव्हा त्याचे परिणाम आपल्यासमोर येतात तेव्हा मात्र आपल्याला फार मोठा धडा मिळतो. तेव्हा कळतं की आपली किती मोठी चूक केली आहे आणि मगच आपली अक्कल ठिकाणावर येते. म्हणूनच आज ग्रहांची तीव्र आणि प्रचंड हालचाल स्पष्टपणे सांगत आहे की आयुष्यातील प्रत्येक कामात, निर्णयात तुम्हाला अतिशय सावधपणे पाऊल टाकण्याची गरज आहे. आयुष्यात निर्माण होणारी अस्वस्थता, मनात पेटणारी पश्चातापाची जळजळ तुम्हाला सहन होणार नाही. म्हणूनच येणाऱ्या पुढील काही तासात फेब्रुवारीच्या महिन्यात ही गोष्ट मनात ठरवून ठेवणं तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. अनेकदा असं होतं की आपण काही ऐकलं नाही, नीट समजून घेतलं नाही, फक्त जे दिसलं त्यावर विश्वास ठेवला आणि आज हाच तुमचा स्वभाव तुमच्यासाठी घातक ठरू शकतो. कुंभ राशींच्या मित्रांनो, ही गोष्ट मी तुम्हाला सर्वांनाच मनापासून सांगते. आज प्रत्येक शब्द, प्रत्येक बोलणं अतिशय जपून आणि विचारपूर्वक ठेवा. शब्दात सर्वात आधी तुमच्या बोलण्याच्या पद्धतीत शांती आणि संयम ठेवणं अत्यंत गरजेचे आहे. कारण तुम्ही समोरच्याच्या प्रत्येक गोष्टी पटकन मनावर घेता. पण लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्ट मनावर घेणं हेच कधीकधी तुमच्यासाठी सर्वात मोठ्या नुकसानीचं कारण ठरू शकतं. म्हणूनच आज काही लोक मुद्दाम तुम्हाला चिडवण्याचा, भडकवण्याचा प्रयत्न करतील, पण तुम्ही अजिबात भडकू नका. उलटा आज तुम्हाला जास्तीत जास्त शांत राहणं आवश्यक आहे. आज तुमच्या आयुष्यातील ग्रहस्थिती पाहता तुमचा सूर्य अत्यंत मजबूत स्थितीत आहे. सूर्य मजबूत असल्यामुळे तुमच्या प्रतिष्ठेत वाढ होईल, धनलाभाचे योग निर्माण होतील, व्यवसाय आणि कामधंद्यात वेग येईल, नफा अधिक मिळेल आणि आर्थिक नुकसान कमी होईल. पण यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ते नीट लक्षात ठेवा. जास्त बोलायचं नाही, शांत राहायचं आहे, विचारपूर्वक योग्य निर्णय घ्यायचे आहेत आणि भावनांच्या भरात येऊन एखादा मोठा पाऊल उचलले तर तुमच्यासाठी नुकसानीचं कारण ठरू शकतं. म्हणूनच येणाऱ्या महिन्यात, या फेब्रुवारी महिन्यात ही गोष्ट लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. कारण म्हणतात ना, आयुष्यात एक चुकीचं पाऊल संपूर्ण मार्ग अधिक कठीण बनवू शकतं. म्हणूनच मित्रांनो, सांगितलेले नियम पाळा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला हाईप देखील करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.